पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिन्थकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 7 मराठी. करिन्थकरास लिहिलेले दुसरे पत्र. करिन्थकरास लिहिलेले दुसरे पत्र. यास्तव प्रिय जन हो, आपणाला ही वचने मिळाली आहेत म्हणून देहाला व आत्म्याला शुद्ध करणाऱ्या सर्वापासून आपण स्वतःला शुद्ध करावे आणि परमेश्वराचे भय बाळगून पावित्र्याची परिपूर्ती करावी. तिताच्या येण्याने आलेले उत्तेजन. तिताच्या येण्याने आलेले उत्तेजन. तुम्ही आपल्या अंतकरणात आम्हास जागा द्या. आम्ही कोणाचा न्याय केला नाही, कोणाला बिघडविले नाही, कोणाला ठकविले नाही. तुम्हाला दोषी ठरवण्यासाठी मी हे म्हणत नाही, कारण मी पूर्वी सांगितले आहे की तुम्हाबरोबर मरणे व तुम्हाबरोबर जिवंत राहणे ह्याची जाणीव आमच्या अंतकरणात आहे. मला तुमचा मोठा भरोसा आहे. मला तुमचा फार अभिमान आहे. मी सांत्वनाने भरलो आहे. आमच्या सर्व संकटात मला आनंदाचे भरते आले आहे. आम्ही मासिदोनियात आल्यावरही आम्हाला शारीरिक स्वस्थपणा नव्हता, तर आम्ही चहूकडून संकटात होतो. बाहेर भांडणे, आत भीतीदायक गोष्टी होत्या. तथापि दिनांचे सांत्वन करणारा परमेश्वर याने तिताच्या येण्याने आमचे सांत्वन केले आणि त्याच्या येण्याने केवळ नाही तर तुमची उत्कंठा, तुमचा शोक, तुमची मजविशीची आस्था ह्या संबंधाने आम्हास सांगताना तुम्हा संबंधीचे त्याचे जे सांत्वन झाले त्याच्या योगाने आमचे सांत्वन होऊन मला विशेष आनंद प्राप्त झाला. मी आपल्या पत्राने तुम्हास दुःख दिले याचा मला पस्तावा होत नाही, कारण पस्तावा झाला होता खरा, कारण त्या पत्रापासून तुम्हास काही वेळ तरी दुःख झाले असे मला कळले. तरी आता मी आनंद करतो. तुम्हास दुःख झाले यामुळे नव्हे, तर पश्चाताप होण्याजोगे दुःख झाले ह्यामुळे, कारण परमेश्वराच्या योजनेप्रमाणे तुमच्या दुःखाचा हा प्रकार होता. आमच्या हातून कोणत्याही गोष्टीत तुमची हानी होऊ नये म्हणून असे झाले. परमेश्वर योजनेप्रमाणे होणारे दुःख तारण्यासाठी पश्चाताप उत्पन्न करते. त्यापासून पस्तावा होत नाही, पण ऐहिकरित्या होणारे दुःख मरण उत्पन्न करते. कारण पहा, परमेश्वराच्या योजनेप्रमाणे तुमच्या दुःखाचा प्रकार होता. या गोष्टीने तुम्हास केवढी कळकळ, केवढे दोष निवारण, केवढा संताप, केवढे भय, केवढी उत्कंठा, केवढी आस्था, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी ही उत्पन्न झाली. या कामात तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात ह्याचे प्रमाण तुम्ही पटविले. मी तुम्हास लिहिले ते ज्याने अन्याय केला त्याच्यासाठी नव्हे आणि ज्याचा अन्याय झाला त्याच्यासाठीही नव्हे, तर आम्हाविषयी तुम्ही दाखवित आहात त्या कळकळीची जाणीव परमेश्वराच्या दिसण्यात तुम्हास व्हावी म्हणून लिहिले. यामुळे तुम्हास सांत्वन मिळाले आहे आणि आम्हास सांत्वन मिळाले इतकेच नव्हे, तर विशेष करून तिताच्या आनंदाने आम्हास फारच आनंद झाला, कारण तुम्हा सर्वांकडून त्याच्या आत्म्याला प्रफुल्लता झाली आहे. मी त्याच्याजवळ तुम्हाविषयी कसलाही अभिमान बाळगला तरी तो मला लाजविणारा झाला नाही, तर आम्ही तुम्हाबरोबर सर्व गोष्टी खरेपणाने बोललो. त्याप्रमाणे तिताजवळ आम्ही अभिमानयुक्त केलेले भाषणही खरे ठरले आणि तुम्ही सर्वांनी भीत व कापत त्याचा स्वीकार करून आज्ञाधारकतापणा दर्शविला. त्याची तो आठवण करतो, म्हणून तुम्हाविषयी त्याची ममता अधिक आहे. मला सर्व प्रकारे तुमचा भरोसा आहे, म्हणून मी आनंद करतो.